नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। नाशिकच्या बोंधू खरात प्रकरणाशी एकनाथ शिंदे यांचं कनेक्शन असल्याने प्रकरणाचा सर्वाथाने तपास सुरू झाला। खरात प्रकरण आज घरोघरी पोहोचले यासाठी आभार मानले पाहिजेत ते एकनाथ शिंदे यांचे, कारण हा बाबा एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता आणि अजित पवारांच्या गटातील रुपाली चाकणकर यांची भक्त नसती तर कधीच हा बाबा उघड झाला नसता। कदाचित पहिलेच प्रकरण पोलिसांनी त्यांच्या पातळीवर दाबून टाकावे अशा सूचना मिळाल्या असत्या, पण एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीला धडा शिकवायचा आहे म्हणून उत्तम प्रकारे प्रकरण हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या। असा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी केलाय। एकनाथ शिंदे रुपाली चाकणकर यांच्यासारख्या मित्र पक्षातल्या नेत्यांचा संबंध खरातांशी समोर आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करू देत आहेत। अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण उघड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पाहिजे, म्हणूनच खरात प्रकरणाचा सर्वाथाने तपास होतोय। भोंदू अशोक खरातचे IPS महिला अधिकारी आणि अनेक असे अधिकारी त्यांचे शिष्य आहेत। हा खरात विविध माध्यमांतून एखाद्या व्यक्तीची बॅक इन्कमची माहिती काढायचा, त्यानंतर स्वतःचे बनावट इन्कम टॅक्स ऑफिसर तयार करायचा, त्याच्या माध्यमातून धाडी टाकायचा, अशा प्रकारे या माध्यमातून पैसे उकळायचा। तेव्हा कुणीही पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप केला नाही। खरात सोबतच्या महिलांचे व्हिडिओ कदाचित बघितले असतील। कोणत्याही महिलाचे कपडे त्या बाबाने काढले नाही। ते बाबा महिलांना भीती दाखवतात ते मूर्ख आहेत, कारण बाबाला काहीही करायची गरज नाही, फक्त जाहीर करायचं मी गुरु आहे तुमचा, बस सगळं संपलं। सर्व आयात उपलब्ध होतं, नंबर लागत नसल्याची परिस्थिती राहते। आज देशात इतकी भयावह परिस्थिती आहे। आज एखाद्या महिलेची छेड काढली तर मारहाणीचे प्रसंग येतात आणि याच देशात हजारोंच्या संख्येने महिला स्वतःला बाबाला अर्पण करत आहेत। हजारो वर्षापासून या देशात हे बिनधास्तपणे सुरू आहे, नव्हे तो आपल्या कल्परचनाचा भाग मानला जातोय, अशी खत श्याम मानव यांनी बोलून दाखवली। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।